नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सराव चाचणी आजपासून आपण बंद करतोय, कारण वेळ कमी वेळात आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. युट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक कोणत्याही ठिकाणावरून तुम्ही कमी वेळात जास्त अभ्यास करू शकता. आपण दररोज चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहिला प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027 मध्ये भारतातील कोणत्या संस्थेने देशात अव्वल स्थान पटकावले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, IIT दिल्ली. प्रश्न क्रमांक 2, QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027 मध्ये अव्वल स्थान पटकावणाऱ्या IIT दिल्लीने जागतिक पातळीवर कोणते स्थान मिळवले आहे? तर हे मिळवलेले आहे 118वे स्थान, ऑप्शन सी. तिसरा प्रश्न, QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027 मध्ये देशात प्रथम आलेल्या IIT दिल्लीने गेल्या वर्षीच्या म्हणजे 2026च्या तुलनेत यंदा किती स्थानांची झेप घेतली आहे? तर 5 स्थानांची. मागच्या वेळेस 123 होतं, आता 118 वर आलेला आहे. चौथा प्रश्न, भारताचा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याने खालीलपैकी कोणत्या स्पर्धेत पुरुष एकेरीचे उपविजेतेपद म्हणजेच रनर अप पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, US ओपन सुपर 300. प्रश्न क्रमांक 5, US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा सु ली यांग हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? तर हा आहे चायनीज तपेई, चीन या देशाचा. सहावा प्रश्न, US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या किदांबी श्रीकांतला पराभूत करून कोणी विजेतेपद मिळवले? तर अर्थातच सु ली यांग यांनी, ऑप्शन सी. सातवा प्रश्न, मुंबईच्या प्रसिद्ध सर जे हॉस्पिटलमध्ये कोणाच्या भागीदारीने भारतातील पहिले सरकारी AI संचलित उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बायोनॉक्स, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 8, मुंबईतील सर जे हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेले भारतातील पहिले सरकारी AI संचलित केंद्र कोणत्या आजारावर उपचारासाठी कार्यरत असणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लेझी आय एम्बिफोलिया, एम्ब्लियोपिया, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 9, लेझी आय म्हणजेच एम्ब्लियोपिया या आजारावर उपचार करण्यासाठी भारतातील पहिले सरकारी AI संचलित केंद्र खालीलपैकी कोणत्या रुग्णालयात सुरू झाले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सर जे हॉस्पिटल, मुंबई, ऑप्शन बी. कशाही प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 10वा प्रश्न, भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय डॉक्टर दिन हा खालीलपैकी कोणत्या महान वैद्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर बिधान चंद्र रॉय. ठीक आहे, तर हे खूप महत्वाची व्यक्ती आहे. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून ज्यांची जयंती साजरी केली जाते ते डॉक्टर बिधान चंद्र रॉय हे भारताच्या कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर हे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यात दरवर्षी 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून कोणाच्या जन्मदिनानिमित्त पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वसंतराव नाईक, ऑप्शन सी. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना खालीलपैकी कोणत्या क्रांतीचे जनक म्हटले जातात? तर हरित क्रांतीचे जनक, महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक त्यांना म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 14, भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जाणारा CA दिन हा खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्याद्वारे. 15वा प्रश्न, दरवर्षी 1 जुलै रोजी कॅनडा डे हा राष्ट्रीय सण साजरा केला जातो किंवा राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. सण म्हणणं चुकीचं आहे. या दिवशी म्हणजेच 1 जुलै 1867 रोजी कॅनडामध्ये कशाची स्थापना झाली होती? तर अर्थातच फेडरेशन किंवा संघ राज्याची.
तर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय महत्वाचा दिन विशेष बघा 1 जुलैला. वैद्यकीय आणि राजकीय वारसा डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांची जयंती व पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा होतो. ते पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. पश्चिम बंगालचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? सुवेंदू अधिकारी. आणि मावळत्या मुख्यमंत्री कोण आहे? तर ममता बॅनर्जी. या अगोदर ममता बॅनर्जी म्हटलं की पश्चिम बंगाल म्हटलं की ममता बॅनर्जीचं नाव डोळ्यासमोर यायचं. आता तिथली त्यांची सत्ता गेलेली आहे. महाराष्ट्राचा कृषी दिन. महाराष्ट्रात हरित क्रांती घडवून आणणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यात 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. आर्थिक आणि जागतिक घडामोडी. 1 जुलै 1949 रोजी ICAI ची स्थापना झाल्याने हा दिवस CA दिन म्हणून साजरा होतो. तसेच 1 जुलै 1867 रोजी कॅनडा संघराज्याची स्थापना झाल्यामुळे हा दिवस कॅनडा डे म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, हे होते 1 जुलैच्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण आणखी फास्ट झालो आहोत, त्यामुळे कमी वेळात जास्त अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. टाइम इज मनी आणि म्हणून आपण आता व्हिडिओची लांबी कमी केलेली आहे. तर तुम्हाला मनःपूर्वक सरकारी नोकरीसाठी शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.